नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला इथे उपवासाची थालीपीठची रेसिपी इथे दाखवणार आहे। यापूर्वी उपवासाच्या भरपूर रेसिपीज मी चॅनलवर टाकलेल्या आहे, त्या जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये उपवासाच्या बघू शकता। तर आता इथे भाजणीचं पीठ इथे वापरलेलं आहे मी, उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि हिरवी मिरची आणि अद्रकचं इथे क्रश करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर सिक्रेट ही काजू आणि बदाम थोडेसे याच्यात मी टाकणार आहे। आणि हे आणि थोडंसं उपवास केल्यामुळे थोडंसं वीकनेस येतो, त्यामुळे थोडंसं हे ड्रायफ्रूट्स टाकले तर तेवढी एनर्जी राहते, त्यामुळे माझं सिक्रेट इन्ग्रेडियंट होतं हे। तर याऐवजी तुम्ही शेंगदाणे भाजून पण त्याची अशी भरड वापरू शकता, यामध्ये ऑप्शनल आहे तुम्हाला ड्रायफ्रूट्स किंवा शेंगदाणे। तर आज मी इथे ड्रायफ्रूट्सच टाकते आहे। आणि त्यानंतर आता हे सगळं तयारी झाल्यानंतर आता आपण तयार करूया थालीपीठाचं मिश्रण। आणि आता इथे पीठ घेतलेलं आहे, उकडलेले बटाटे त्यामध्ये घेतले, त्यानंतर काजू बदामाची भरड घेतलेली आहे आणि मिरची आणि अद्रकचा इथे ठेचा केला होता तो घेतलेला आहे। मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि आवडत असल्यास तुम्ही यामध्ये 2 चमचे दही पण घालू शकता, पण मी टाकलेलं नाही आहे कारण दह्यासोबत नंतर आम्ही खाणार आहोत। दही किंवा लिंबू तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे। आणि आता याला सगळं मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। आणि आता एकदा व्यवस्थित मिक्स झाल्यावर याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, एकदम भरपूर पाणी टाकायचं नाही आहे तुम्हाला। आणि त्यानंतर आता याचा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे। एकदम पाणी जास्त पडलं तर तुमची थालीपीठ व्यवस्थित बनणार नाही, त्यामुळे अंदाजानेच थोडं थोडं पाणी टाकून आता याला तुम्हाला मळून असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि झटपट हे थालीपीठ बनतात, भाजणीच्या पिठाचे आहे। तर आता हा गोळा बनवून तयार झाले आहे। तोपर्यंत तुम्ही अजून मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन माझ्या रेसिपीचं तुम्हाला मिळत जाईल आणि तुमची एकही रेसिपी मग मी जी पोस्ट करते ती मिस होणार नाही। तर आता थालीपीठ बनवण्यासाठी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याचबरोबर इथे बटर पेपर मी वापरणार आहे। बटर पेपरच्या ऐवजी तुम्ही प्लास्टिक जाड असेल तुमच्याकडे तर ते वापरू शकता, दुधाची बॅग असेल तर ती धुवून स्वच्छ वापरू शकता। आणि आता भिजवलेल्या पिठाचा एक गोळा इथे तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा पोर्शन, मोठं किती जाड बारीक करायचं आहे त्यावर डिपेंड आहे, तो घेतलेला आहे। पाणी आवश्यकता वाटल्यास लावण्यासाठी ठेवलेलं आहे, पण मला आवश्यकता पडलेली नाही आहे पाण्याची। आणि आता याला थापून घ्यायचं आहे व्यवस्थित। बटर पेपरवर थापल्यामुळे आता याला निघायला पण त्रास होत नाही, चिटकत नाही आणि पाण्याचा हात पण लावायची आवश्यकता पडत नाही, तुपाचा हात मात्र मी इथे लावलेला आहे। तर आता व्यवस्थित इथे थालीपीठ आता छान थापून घेतलेले आहे हे। आणि उपवासाला पौष्टिक पण आहे, हेल्दी पण आहे आणि जास्त तेल तूप पण याने पोटात जात नाही। जर साबुदाणा बऱ्याच जणांना त्रास होतो खाल्ल्यानंतर, पोट दुखतं कोणाचं किंवा साबुदाणा जड असतो पचण्यासाठी, तर ही रेसिपी तुम्ही नक्की करा। म्हणून स्पेशल एकादशीच्या निमित्ताने मी ही लवकर रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। म्हणूनच आत्तापर्यंत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक होऊन जाऊ दे आणि शेअर होऊन जाऊ दे जास्तीत जास्त रेसिपीला, म्हणजे सर्वांना ही रेसिपी समजेल। आणि आता तूप टाकून तव्यावर आता थालीपीठ इथे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। एकदम उलटण्याची घाई करायची नाही आहे, तुम्ही नाही तर फाटू शकतं, त्यामुळे मी असं व्यवस्थित याला भाजल्यानंतर मग तुम्ही पलटी मारू शकता अशा पद्धतीने। आणि त्यानंतर त्याचबरोबर दुसरं पण इथे ते भाजूस तर दुसरं इथे थापून घेतलं होतं, ते पण मी तुम्हाला इथे भाजून दाखवते। थोडंसं तव्यावर तूप टाकून नंतर तूप सोडून त्याला आता खरपूस इथे आता भाजून घ्यायचं आहे। आणि मस्त असं गरमागरम थालीपीठ तुमचं झटपट बनवून तयार होतं। आता घरचं पीठ नसेल तुमच्याकडे तुम्ही बाहेरचं पण पीठ वापरू शकता, मी आज बाहेरचंच वापरलेलं आहे कारण रेडीमेड। आणि आता खरपूस खुसखुशीत खमंग असे थालीपीठ तुमचे झटपट बनवून तयार आहे। उद्याच्या एकादशीला तुम्ही नक्की करून बघा। आणि एकादशीच्या तुम्हा सर्वांना मनीज रेसिपीकडून हार्दिक शुभेच्छा। जसं मी दर एकादशीला नवीन व्हिडिओ घेऊन येत असते, याचबरोबर भगरीच्या धिरड्या हा रेसिपी मी टाकली आहे, त्याला 4.5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहे। आणि ती माझ्या आईची पारंपरिक रेसिपी आहे, जशी लहानपणीपासून आई करते, एकदम वेगळी आणि युनिक रेसिपी होती म्हणून ती व्हायरल झाली होती। आणि नक्की ती पण पाहिली नसेल तर करून बघा, तुम्ही लिंक देते व्हिडिओच्या शेवटी। सोबतच उपवासाच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघा, लोणच्याचे पण प्रकार टाकलेले आहे। आता ही धिरड्यांची रेसिपी तुम्ही खाऊ शकता लोणच्यासोबत, दह्यासोबत, उपवासाचे लोणचे लिंबाचे टाकलेले आहे, खूप छान लागतात ते पण तुम्ही नक्की करून बघा। आणि अशा प्रकारे सगळे थालीपीठ मी इथे बनवून घेतलेले आहे। दही ठेवलं आहे, ते पण घरचं बनवलेलं दही आहे, शक्यतो बाहेरचं मी दही वापरत नाही जास्त, इमर्जन्सी असल्यावरच वापरते। आणि आता मस्त हे थालीपीठ तुम्ही उपवासाला खाऊ शकता आणि असंच तुमचा उपवास हेल्दी बनवू शकता। सोबतच उपवासाची हेल्दी स्मूदी पहिल्यांदाच यूट्यूबवर टाकलेली आहे, तर ती स्मूदी पण तुम्ही नक्की जाऊन बघा। तर त्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, वेगळ्या सगळ्या उपवासाच्या रेसिपीज मी दाखवलेल्या आहेत। तोपर्यंत बाय बाय, मस्त खा आणि स्वस्त रहा।